ज्यांचे उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना यापुढे स्वस्त धान्य मिळणार नाही, म्हणजेच त्यांची शिधापत्रिका जी आहे ती अपात्र होणार आहे। या संदर्भातील जी.आर. अलीकडेच म्हणजेच दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। शासन आता अधिक काटकसरीने कारभार करताना दिसत आहे। याचे कारण तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल। या संदर्भात वेगळं सांगण्याची काही गरज नाही। आता यापुढे शिधापत्रिका तपासणी होणार आहे आणि यामध्ये जे अपात्र असेल त्यांना स्वस्त धान्य तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यापासून अशा व्यक्तींना वंचित ठेवलं जाणार आहे। अशा व्यक्तींना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही। तर शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये एक लिमिट ठरवून देण्यात आलेली आहे आणि ती लिमिट म्हणजेच 700.16 लक्ष होय। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 या नियमानुसार महाराष्ट्र राज्यासाठी 76.32% ग्रामीण म्हणजेच 469.71 लक्ष आणि 45.34% शहरी म्हणजेच 230.45 लक्ष अशी एकूण 700.16 लक्ष लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे। राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थीचा समावेश करणे शक्य होणार नाही। याच कारणामुळे अपात्र शिधापत्रिका धारक शोध मोहीम राबविली जात आहे, ज्यामध्ये दुबार नाव असणे, लाभार्थी मयत असूनही त्याच्या नावाखाली लाभ घेत असणे हे सर्व लाभार्थी यामध्ये वगळले जाणार आहे। अर्थात हा खटाटोप काही आत्ताचा नाही। 1 फेब्रुवारी 2021 ते 31 एप्रिल 2021 या दरम्यान देखील ही शोध मोहीम राबविण्याच्या सूचना होत्या, परंतु त्यामध्ये काही अडथळा आल्याने सुधारित ही मोहीम यावर्षी राबवली जाणार आहे। शिधापत्रिका संदर्भात 3 महत्त्वाचे जी.आर. काढण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातील देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। माहिती अगदी डिटेलमध्ये देत असल्याने कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातील सविस्तर माहिती समजू शकेल। अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम नेमकी कशी राबवली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण आता जाणून घेणार आहोत। अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AAY व प्राधान्य कुटुंब योजना म्हणजेच PHH अशा 2 योजनेतून नागरिकांना स्वस्त धान्य किंवा या संदर्भातील इतर योजनांचा जो आहे तो लाभ मिळत असतो। दिनांक 29 जून 2013 रोजी एक जी.आर. काढण्यात आला। यामध्ये शिधापत्रिका वितरण संदर्भातील सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे। हा बघा 29 जून 2013चा जी.आर. या जी.आर. मध्ये ठळकरित्या विश्लेषण केलेले आहे। यामध्ये शिधापत्रिका धारकाची कोणतीही पात्रता असायला पाहिजे, किंबहुना या अटी पूर्ण केल्यानंतरच लाभार्थ्याला शिधापत्रिका द्यावीत अशा सूचना या जी.आर. मध्ये देण्यात आलेल्या आहेत। या सूचना खूप मोठ्या आहेत, सर्व वाचणे शक्य होणार नाही। या जी.आर.ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जी.आर. या ठिकाणी वाचू शकता। तर या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र शासनाने काहीसा बदल केला आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने परत एकदा 17 जुलै 2013 रोजी एक सुधारित जी.आर. काढला। हाच तो 17 जुलै 2013चा जी.आर. प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष 17 डिसेंबर 2013 रोजी काढण्यात आलेल्या जी.आर. मध्ये देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 17 डिसेंबर 2013चा जी.आर. तुम्ही बघू शकता। या जी.आर.ची लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। जसजसे वर्ष वाढत गेली तसतसे या जी.आर. मध्ये अपडेट देखील होत गेलेले आहेत। आता नवीन जी.आर. नुसार जो की 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, त्या जी.आर. नुसार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे। कदाचित ही माहिती तुम्हाला रटाळ देखील वाटू शकते। सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आत्ताचा जो जी.आर. आहे म्हणजेच दिनांक 4 एप्रिल 2025 या 25च्या या जी.आर.च्या शेवटाला क मथळ्याखाली 2 नंबरमध्ये बघा काय सूचना देण्यात आलेली आहे। शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील किंवा खाजगी कंपनीतील कर्मचारी किंवा कामगार यांचे वार्षिक उत्पन्न जर 1 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडे केसरी किंवा पिवळी शिधापत्रिका असेल तर ती तात्काळ अपात्र ठरवून त्यांच्या उत्पन्नानुसार अन्य शिधापत्रिका द्यावी। या ठिकाणी समजून घेण्यासारखी एक बाब अशी आहे की समजा आपण शासकीय नोकरीत नाहीत, निमशासकीय देखील नाही, परंतु खाजगी कंपनीमध्ये अनेक जण काम करत असतात। एवढेच नव्हे तर कामगाराची संख्या तर असंख्य आहे। त्यांनी काय करावे? आताची महागाईच्या तुलनेत वार्षिक 1 लाख रुपये उत्पन्न देखील खूपच कमी आहे। असंख्य कामगाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त असते। अशांनी अशा परिस्थितीमध्ये काय करावं? अपात्र शिधापत्रिकेसाठी उत्पन्नाची मर्यादा कमीत कमी 2 लाख रुपये असायला हवी होती। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे की कोणत्या व्यक्तीचे राशन कार्ड बंद होणार आहे। त्या संदर्भातील विविध जी.आर. या ठिकाणी आपण बघितलेले आहेत। थांबूया येथेच। धन्यवाद।